पोलिसांकडून त्यांचा तपास सुरूच आहे। महिलेनं सुसाईड नोटमध्ये उल्लेख केलेला PSI गोपाल बदने याचा 2 दिवसांपासून शोध सुरूच आहे। गोपाळ बदनेनं पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकल्याचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये करण्यात आलाय। दरम्यान फरार आरोपी गोपाळ बदनेचं शेवटचं लोकेशन पंढरपूरमध्ये आढळलंय। त्यानुसार पोलीस पथक पंढरपूर आणि बीडमध्ये त्याचा शोध घेत आहेत। मात्र निलंबित झालेल्या पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेला अटक कधी करणार असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय। तर महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील फरार आरोपी गोपाळ बदनेचे आणखी नवे कारनामे आता समोर येत आहेत। रुग्णालयामध्ये येऊन गोपाळ बदने हा इतर महिलांची सुद्धा छेड काढत होता असा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला। आमच्यासारखे गोरगरीब जर गेले सर तर ते गरीब लोकांना काय करायचे की तुम्ही पैसे द्या, तुमचे नाही जर पैसे दिले तर ते दार ओढून घ्यायचा, आमच्या महिलाला डोळा मारायचा। माझी भाची कारणाने काहीतरी कारणाने त्याच्याकडे केस द्यायला गेलेले होते, तर काय कारणाने गेलेले होते तर त्यांनी काय केलं सर, त्यांनी त्या माझ्या भाचीला डोळा मारला, नवऱ्याच्या देखत त्यांनी डोळा मारला माझ्या भाचीला। तर याच्यामध्ये तर राजकीय प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी थेट माजी खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकरांवर आरोप केलेत। माजी खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकरांचा भाऊ अभिजित निंबाळकर सर्व यंत्रणा चालवत असून अधिकाऱ्यांवर दबाव टाकतो असा आरोप करत अंबादास दानवेंनी रणजित निंबाळकरांना सुद्धा यामध्ये सहआरोपी करण्याची मागणी केली आहे। तर दानवेंनी केलेल्या आरोपांवर निंबाळकरांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। या प्रकरणाची चौकशी होत असताना पोलीस अधिकारी, राजकीय पक्षाचे जे नेते आहेत यांच्यावर पूर्णपणे कडक कारवाई झाली पाहिजे। एखाद्या थातूर मातूर कॉन्स्टेबलला बळी देऊन होणार नाही। यातला PI महाडिक असतील, माजी खासदारांचे PA असतील, मी तर म्हणेल माजी खासदारांना सुद्धा याच्यात आरोपी केलं पाहिजे। या विषयाचा दुसरं त्यांनी सांगितलं प्रांत अधिकारी कार्यालयाचा, तर प्रांत अधिकारी कार्यालयाचा आणि या घटनेचा काय संबंध आहे का? वातावरण गढूळ करण्याचे एकंदर चालले, चुकीच्या माहितीच्या आधारे, ज्याच्यामध्ये कुठलेही पुरावे नाहीत, काही नाही, अशा माहितीच्या आधारे हे षडयंत्र चालले। तर माजी खासदारांनी महिला डॉक्टरला फोन करून दम दिला असा आरोप करण्यात येतोय। याबाबत रणजित निंबाळकरांना विचारलं असता आधी त्यांनी फोन केला नाही असं म्हटलं, तर आता फोन का केला याबाबत स्पष्टीकरण दिलंय। त्याचा तपास निष्पन्न होईल, आरोपी निष्पन्न होतील आणि सत्य CDR असतील, व्हॉट्सअप मेसेज असतील, चॅट असतील, त्यातून सगळं सत्य बाहेर येईल की कोणाच्या विषयी काय होतं, कोणाच्या विषयी काय होतं, कोण काय होतं। या सगळ्या गोष्टींचा जर आपण माहिती घेतली तर आपण दैनंदिन सगळ्याला फोन करत असतो। आणि मी त्या महिलेचा विचाराचा खुलासाही बघितला की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की खासदारांनी माहिती विचारली की पोलिसांची तुमच्याविषयी तक्रार आहे का। आता याच्यामध्ये गैर काय? समजा मी जरी ते विचारलं असतं तर याच्यामध्ये गैर काय? तर या सगळ्या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूया। विरोधी पक्षाच्या वतीनं जाणीवपूर्वक याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होतोय, हे करणं काही योग्य नाहीये। मी एवढं स्पष्ट सांगतो की डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कोणीही याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे असा पुरावा मिळाला तर आम्ही सोडणार नाही, पण राजकारण करू नका। पुढची महत्त्वाची बातमी, पालिका निवडणुका जाहीर होण्याआधीच महायुतीमध्ये जागा वाटपावरून आता रस्सीखेच सुरू झाली आहे का असा प्रश्न निर्माण होतोय। त्याचं कारण म्हणजे मुंबई महापालिकेसाठी भाजपनं